कोण खासदार कोणाच्या घरात जाऊन भेटत नाहीत. कोण जरी आला तरी काय असंच राहणार आहे का? खासदार काय वैयक्तिक घरात कोणाच्या भेटायला पण जाऊ शकत नाही. जो आमच्या भागाचा विकास झाला, हरित क्रांती झाली, हे मंडळी साहेबांची पुण्य आहे. त्या आधीचं खासदार जे होतं उदयशराव गायकवाड ते आम्ही त्यांनी बघत सुद्धा नव्हतो, नुकतं मतदानच करत होतो. ह्याने आता आम्ही सारखं बघतोय जे आरोप करतात ते पोचतात काय तिथंपर्यंत कामापर्यंत. सर्व जे मुरगुळवासी आहेत त्यांच्या पाठी 100% उभे राहत आहे. नमस्कार दर्शक हो, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर लाईव्ह मराठी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थानिकांशी संवाद साधत आहे. त्यांना काय वाटतंय विकासाबाबत, ते कुणाला संधी देणार आहेत पुन्हा एकदा खासदार म्हणून, या बाबतीत आपण स्थानिकांशी चर्चा करतो आहोत. सध्या आपण मुरगुड नगर परिषद क्षेत्रामध्ये आहोत. काही स्थानिक युवक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खासदार म्हणून तुम्ही कुणाला संधी देणार आहात, विकास झाला आहे का, झाला असेल तर कोणत्या, या सर्व प्रश्नांची आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काही युवक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांना काय वाटतं याबाबत. खासदार म्हणून कुणाला संधी देणार? खासदार म्हणून संजय दादा मंडलिक यांना संधी. कारण काय? कारण त्यांनी आता भरघोस निधी दिलेला आहे, भरपूर कामं केलेले आहेत. आता इथंच बघायला गेलं तर आपलं वाचनालय इथेच आता 1.5 कोटीचा निधी त्यांनी आणलाय आणि काम चालू केलेलं आहे. आणि भरपूर इथं मुरगुडमध्ये विकास कामं केलेली आहेत त्यांनी. कोल्हापूर होम ग्राउंड खासदारांचं समजलं जातंय मुरगुड म्हणजे, तर विकास कामं मुरगुडमध्ये झालेली आहेत का? हो, झालेली आहे. कोणती झालेली आहेत काय सांगा? तुम्ही बघता आता शिवाजी महाराज पुतळा, परत ते गार्डन वगैरे जे तयार केले ते त्यांच्या निधी फंडातनं तयार झालेले आहेत. परत पाठीमागे तुम्ही जे बघताय वाचनालय 1.5 कोटी हे झाले, रस्ते मंजूर झाले, लाईटीचे काम वगैरे, चौकांनी जे रस्ते डांबरीकरण केले, बाजारपेठेतनी जी कमान केली ती पण तुम्ही आता बघितली असेल. ते पण संजय दादा मंडलिकांच्या फंडातनं तयार झालेले आहे आणि भरपूर विकास कामं केलेली आहेत आणि इथं पुढेही होत राहतील असं आम्हाला आश्वासन आहे. आणि संजय दादा मंडलिक जे मुरगुडचे खासदार होणार, की जे खासदार भेटतात, खासदारच्या आणि आमची गाठभेट होते, जी बोलणारी असतात ती विरोधक असतील, त्यांचा काही विषय नाही. पण जी विरोधक असतील ती सुद्धा आज नव्हत्या आमच्याबरोबर येतीलच. विकास कामं झालेली आहे. आता मुरगुड नगरपालिकाचे जे काम केलेलं आहे ते त्यांच्या मार्फतच झालेलं आहे आणि ते जसं होईल तसं त्यांनी आता प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. हॉल वगैरे बांधलेले आहेत, प्रशस्त शाळा, आता त्यांच्या शाळा वगैरे मंजूर झालेल्या आहेत. परत रस्त्याची कामं त्यांनी झालेली आहेत, ती त्यांच्या निधीतनं झालेली आहेत. जे बोलणारे आहेत ती विरोधक असतील, त्यांचा काही संबंध नाही. शाहू महाराज जे म्हणतात, शाहू महाराजाकडे आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं, तुम्ही म्हणा आम्ही म्हणा, जाऊ शकत नाही. आणि ते राजा माणूस आहे. राजा माणसांच्या पुढे आपण काहीतरी बोलायला गेलो तर ते कसे ऐकणाऱ्यांनी सोडून देणार. पण संजय दादा मंडलिक त्यातले नाहीत. संजय दादा मंडलिक हे वेगळे नेतृत्व आहे. ते आमच्या तरुण मुलांसाठी किंवा गरिबांसाठी लढणारे व्यक्तिमत्व आहे. मुरगुड नगर परिषदेच्या समोर आपण आहोत. काही युवक बसलेले आहेत. काय सांगाल, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले, खासदार म्हणून संधी कुणाला देणार? खासदार म्हणून संजय मंडलिक साहेबांनीच आम्ही खासदार परत करणार. आम्ही त्याचं कारण काय? कारण काय, मुरगुडमधील शिवाजी महाराजांचा पुतळा जो मोठा झाला, परत आश्रमशाळा झाली, मुरगुडमधील रस्ते वगैरे सगळे तिने केलेले आहेत. सध्या आरोप केला जातोय की खासदार पोहोचत नाही मतदारसंघात. तुमचा अनुभव काय? मी 2-3दा काम घेऊन गेलो असता, माझी कामं झालेले आहेत. हे विरोधकांचं एक कट कारस्थान आहे. हे भेटतात दररोज आपल्या गावा मुरगुडमध्ये 15 दिवसाला आहेत. खासदार तुम्हाला भेटतात? 100% भेटतात. सध्या विकास कामावरून आरोप केले जात आहेत. मुरगुडमध्ये विकास कामं झाले आहेत का, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 2.5 वर्षात ज्यावेळी सरकार ठाकरे ह्याच्याकडे गेलेत, शिंदेगडात गेलेत, तेव्हापासून तरी कामं भरपूर झालेले आहेत. भरपूर म्हणजे आमच्या गावामध्ये रस्ते साधे चांगले नव्हते, ते रस्ते वगैरे सगळे झालेले आहेत. पूर्ण नगरपालिका डेव्हलप केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही भावनिक आव्हान केलं जाते, महाराज विरुद्ध मंडलिकाचं आव्हान केलं जातंय, तुमचा कौल कुणाला असतो? आम्ही मंडलिक साहेबांनीच. काय सांगाल, सध्या भावनिक आव्हान केलं जाते, तुमचा मतदार म्हणून कौल कुणाला असणार आहे? संजय सदाशिव मंडलिकांनाच कधी आम्ही निवडून देणार आहे. का त्याची कारण वेगळी आहेत. इथं मुरगुड आमचा तालुक्यात भरपूर कामं झालेले आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. शिंदे सेना आल्यापासून मुख्यमध्ये आहे सगळं आणि आता ठिकाणाचं व्यवस्थित आहे सगळं. त्यामुळे त्यांनाच परत संधी देणार 100%. सध्या विरोधकांकडून कामं केली जात आहेत का नाहीत यावर आरोप केले जात आहेत. तुमचा अनुभव काय? हे सगळं चुकीचं आहे. थातूड आहे. हो, थातूड म्हणते ते असं झालं तसं झालं, काय पाहिजे ते म्हणतात. त्याला काय तथ्य नाही त्याच्यात. हे सगळे 100% झालेलं आहे. मुरगुडमध्ये काय वातावरण आहे? ओकेमध्ये 100% मत होणार. खासदार म्हणून तुम्ही कुणाला कौल देणार? संजय दादा मंडलिक साहेब. कारण काय?
कारण त्यांनी कामं भरपूर मुरगुडमध्ये केलेली आहेत. रस्ते म्हणा, इतर पांदी बिंदींची कामं भरपूर विकास कामं केलेली आहेत. त्यामुळे आम्ही संजय दादा मंडलिक साहेबांनीच निवडून देणार. सध्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे. महाराज विरुद्ध मंडलिकाशी लढत होणार आहे. मुरगुडकर म्हणून तुम्ही कुणाला संधी देणार? मुरगुडकर म्हणून आम्ही विद्यमान खासदार म्हणजे संजयदादा मंडलिक यांनाच आमची 100% पसंती असणार आहे. त्याचं कारण काय? कारण त्यांच्या माध्यमातून मुरगुडमध्ये किंवा या परिसरामध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत. आता जिथं आपण उभारलोय त्यांना आमचं श्रद्धास्थान आहे हे शिवतीर्थ. या शिवतीर्थसाठी हे शिवतीर्थ दादांच्या प्रयत्नातून झालेलं आहे आणि या शिवतीर्थचा पाठपुरावा असेल किंवा इतर जे काय असेल ते हे सगळं वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या प्रयत्नातून हे आमच्या मुरगुडकरांचं स्वप्न मोठ्या प्रमाणात आमचं जे मोठं स्वप्न होतं ते वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या प्रयत्नातून साकार झालेलं आहे. आणि मुरगुडमधील रस्ते असतील, गटर असतील यासाठी दादांनी भरघोस निधी दिलेला आहे. त्यामुळे आमची पहिली पसंती ही विद्यमान खासदारांना 100% असणार आहे. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला होता. जवळपास 90,000 ते 1 लाखाच्या आसपास या मुरगुडमध्ये पब्लिक आलेलं होतं. माननीय आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा कार्यक्रम करण्याचा होता, पण त्यांनी ते आम्हाला बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचं कारण सांगून आमच्या मुरगुडमध्ये कार्यक्रमास येण्यास टाळले. पण हा कार्यक्रम काय थांबला नाही. हा कार्यक्रम माननीय उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या हस्ते ते उद्घाटन करून हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलेला आहे. सध्या अटीतटीचा सामना होणार आहे असं वाटतंय. वातावरण दिवसेंदिवस तापत चाललेलं आहे. तुमचा किंवा मुरगुडकरांचा कौल कसा असणार? मुरगुडकरांचा कौल हा 100% संजयदादांच्या पाठीमागेच असणार आहे, त्यात काही वाद नाही. सध्या आपण आहोत मुरगुडच्या गावभाग तलाव परिसरामध्ये. काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले. मुरगुडमध्ये आपण खासदार म्हणून कुणाला संधी देणार आहात? आम्ही संजय मंडलिक. त्याचं कारण काय? कारण काय, आम्ही पूर्वीपासून आहेच म्हटल्यावर काय. त्यांचे वडील 40 वर्ष संघर्ष केलाय त्यांनी जिल्ह्यात. त्यांनी जरी कोण भेटतंय नाही भेटतंय म्हटलं तरी वडिलांचा संघर्ष आहे 40 वर्ष या जिल्ह्याला माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे काय, आणि ते भेटतात काय, कोण खासदार कोणाच्या घरात जाऊन भेटत नाहीत. कोण जरी आला तरी काय असंच राहणार आहे का? खासदार काय वैयक्तिक घरात कोणाच्या भेटायला पण जाऊ शकत नाही. ती जनरली कामच करू शकतात ना. मुरगुडच्या सावर्डेकर कॉलनीमध्ये आहोत आपण. काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. ह्या उन्हासारखंच लोकसभेचं वातावरण असं चरचरीत तापलंय. खासदार म्हणून कुणाला संधी देणार? आता विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक यांनाच आग्रही संधी द्यायची आहे. कारण काय? कारण मुरगुडातील बराच विकास त्यांनी केलेला आहे. आमच्या कॉलनीतील डांबरी रस्ते अशा बऱ्याचशाच कॉलन्या मुरगुडमध्ये आहेत. त्यांचे डांबरीकरण, नळ पाणी योजना, गटर्स, सिमेंटचे गटर्स वगैरे हे असं विविध कामं संजयदादा मंडलिक यांच्या फंडातून त्यांनी केलेली आहेत. आणि आता चालू यांना त्यांना संधी द्यायला हवी. 100% पोचलेला आहे. विरोधक म्हणून विरोधक हे विरोध करणारच. त्यांना काही आमच्या तरी भागात अशा लोकांना कोणीही थारा करणार नाही. कसं आहे, महाराजांनी त्यांच्या यानं त्यांनी तलाव बांधले, हे बांधले हे सांगतात, पण कागल तालुक्याच्या विकासासाठी जे पाणी आणलं ते मंडलिक साहेबांनी आणलेलं आहे. त्याच्यामुळे जो आमच्या भागाचा विकास झाला, हरित क्रांती झाली, हे मंडलिक साहेबांची पुण्य आहे. आणि त्याबद्दल लोकांनी संजयदादा मंडलिकांनीच सहकार्य करायला हवं. सर्व मुरगुडवासी अनुकूल आहेत. त्यांनी केलेली विकास कामे तुम्ही बघतच आहात. सर्व प्रकारची विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा असू दे, नळपाणी योजना असू दे, रस्ते असू दे, गटर असू दे, त्यांची कॉलेजेस, महाविद्यालय, सर्व सुविधा मुरगुडवासियांना दिल्या आहेत. त्यामुळे सर्व जे मुरगुडवासी आहेत त्यांच्या पाठी 100% उभे राहत आहे. कोरोनाचा काळ असेल किंवा त्यानंतरची महामारीचे दिवस असतील, त्यानंतर खासदार आपल्यापर्यंत पोहोचले आहेत का? त्याबाबत काय सांगाल? कोरोनाच्या काळामध्ये संजयदादा मंडलिक यांनी आम्हाला इथं सरकारी दवाखान्यामध्ये 100 बेडचं जे हे होतं हॉस्पिटल ते उपलब्ध करून दिलं. बऱ्यापैकी रुग्णांची सेवा तिथं झालेली आहे. त्याच पद्धतीने पूर परिस्थिती ते इथे येऊन भेट दिलेली आहे. बऱ्यापैकी ज्या लोकांचं नुकसान झालं होतं त्यांना भरपाईसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. बरंचसं सहकार्य मुरगुड शहरात त्यांनी दिलेलं आहे. दोन्ही बाबतीत त्यांनी भरपूर सहकार्य मुरगुड शहरासाठी दिलेलं आहे. विद्यमान खासदारांच्यावर पक्षांतरावरून वेगवेगळे आरोप होत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? आरोप केले जात आहेत, पण तुम्ही बघितलं तर मागचा जो 2.5 वर्षाचा काळ आहे आणि आता चालूचा 2.5 वर्षाचा काळ, या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने संजयदादांनी विकास कामं किंवा विकास निधी आणला, यावरून आपल्याला समजते की त्यांनी जो पक्षात गेले, शिंदे गटामध्ये गेले, याचा निश्चितच फायदा जनतेसाठी करून घेतलेला आहे. त्यांच्यासाठी फायदा केलेला नाही तर जनतेसाठी फायदा करून घेतलेला आहे. विकास निधी आणलेला आहे, विकास 100% केलेला आहे.
सध्या आपण आहोत मुरगुडच्या कापशी रोड परिसरामध्ये. काही किराणा माल विक्रेते आहेत, दुकानदार आहेत. काय सांगाल, सध्या वातावरण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पेटलंय, खासदार म्हणून कोणाला संधी द्या? आता संजय दादा म्हणले का शिवाय पर्याय नाही. कारण काय? आमच्या मुरगुडमध्ये बराचसा विकास केला आहे, बऱ्याचसा म्हणजे जिल्ह्यामध्ये केला आहे. पण आम्हाला आता म्हणजे परफेक्टली म्हणजे मुरगुडमध्ये कसं गटारीची कामं केल्यात, परत आमच्या इथे वाचनालयाला निधी घेऊन आले आहेत, परत बाकीची किरकोळ जी कामं बरेच वर्ष पेंडिंग होती ती पूर्ण झाल्यात. तुम्ही खासदार म्हणून कोणाला संधी देणार आहात? नक्कीच संजय दादा मंडलिक साहेबांना. कारण काय त्याचं? कारण संजय दादा हे आमचे मुरगुडचे सुपुत्र आहेत. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक साहेबांचे ते पुत्र आहेत. आणि मंडलिकांचा जर विकास म्हणायचा झाला तर मुरगुड आणि कागल, त्याचबरोबर कोल्हापूर मतदारसंघामध्ये त्यांनी जवळपास 700-800 कोटीचा निधी त्यांनी मंजूर केलेलाच आहे. आणि आम्ही या परिसरामध्ये आहे, म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये आहे. आमचं छोटंसं स्टेशनरी दुकान साहेबांनी चालवलेल्या या शिक्षण क्षेत्राच्या जाळ्यामुळे किंवा या शैक्षणिक गंगेमुळं आमचं हे उदरनिर्वाहाचं साधन सुरू आहे. काय सांगाल, महाराज विरुद्ध मंडलिक अशी लढत होणार आहे, तर तुमची पसंती कोणाला असणार आहे? संजय मंडलिक. त्याचं कारण काय? अहो राबणारा नेता आहे. तिने शाहू महाराजांनी आम्ही केव्हा बघायला बी नाही, काय संबंधच आमचा येणार नाही आला. अजून पण कुठल्याही कार्यक्रमात आमच्यापर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पोचलोच नाही. दादा कसं आहे, आम्हाला कायम भेटत्याला आहेत आणि त्यांचं कामाची पद्धत चांगली आहे. काम करावं तर दादानीच करावं. काही उपयोग होणार नाही. संजय दादाशिवाय कोणीही निवडून येणार नाही. संजय मंडलिक. सध्या विकास कामांच्या बाबतीत काय मुरगुडची स्थिती आहे आणि आपण समाधानी आहात काय? 1 नंबरमध्ये समाधान आहे. आणि काय विकास करायचा? विकास काय करायचा? आमदारापेक्षा जास्त संजय दादांनी खासदार कसं दिलेलं असतं जास्त करून, तरी पण त्यांनी इकडे एवढा विकास केला आहे. आमदाराबरोबर त्यांनी विकास केलेला आहे. मग आणि काय पाहिजे आहे? कुठं आईच्या आधीचं खासदार जे होतं उदयशराव गायकवाड देन, आम्ही त्यांनी बघत सुद्धा नव्हतो, नुकतं मतदानच करत होतो. ह्याचने आता आम्ही सारखं बघतोय याचने आम्ही काय कामानिमित्त शाळेच्या येत त्यात कारखान्याच्या येत म्हणजे आम्हाला ते एवढी त्यांची आमची ओळख आहे, ते आम्हाला नाव घेऊन हाळी मारतात. मला छोटे सरकार काय म्हणून असं सुद्धा हाळी मारतात. माझा कोण खासदार आहे की आम्हाला हाळी मारणारा आहे? दादाच. त्यामुळे दादाच निवडून येणार. आरोप केले जात आहेत की खासदार पोचत नाहीत किंवा खासदार लोकसभेच्या पूर्ण ह्याच्यापर्यंत पोचत नाहीत. तुमचा अनुभव? अहो, जे आरोप करतात ते पोचतात काय तिथंपर्यंत कामापर्यंत? त्याच्यानी काय किंमत आहे? ती ज्यावेळी दादा येतात तेव्हा काय जायचं त्यांच्याकडं, कशाला जायचं त्यांच्याकडे असं म्हणून घरात बसतात आणि नंतर म्हणतात काय की आम्ही पोचत नाही आणि हे पोचत नाही ते पोचत. अहो, तुम्ही जेव्हा दादा येतात तेव्हा तुम्ही गेला काय? गेलाच नाही हो. मग तुम्हाला कसं कळणार दादा कुठं आहे आणि दादा काय करतात? काय बोलायला काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतात, नाही तर असं काही नाही. आता आम्हाला मिळते ना, कधीही जावा, कधीही फोन करा, आम्हाला मिळतं आहे सगळं. आम्ही त्यांच्याविषयी बरंच काही सांगू शकतोय, कारण त्यांनी तेवढं कामं केलेलीच आहेत हो. बरोबर आहे की नाही? मुरगुडमध्ये काय वातावरण आहे? 1 नंबर. मुरगुड नाही, कागल तालुका एकतर्फी होणार. म्हणजे सध्या तुम्ही सांगता त्याप्रमाणे मंडलिक. होय होय होय. अरे गावचा आमचा उमेदवार आहे, तालुक्याचा उमेदवार आहे. हे जर सीट जर याच्यानं गेली तर परत कागल तालुक्याला उमेदवार मिळणार नाही. खासदारकीचं पदच गेलं मग आमच्या तालुक्यातनं. मग आमच्या तालुक्याची शान बाण शान आहे संजय दादा म्हणले. भरपूर गावासाठी विकास कामे केलेले आहेत त्यांनी. मुलांच्यासाठी शाळेचे सोय आहे. हजारो मुलं इथं मोफत शिक्षण घेतात. शिक्षकांचा स्टाफ पण भरपूर आहे. गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी आणि त्यांची विकास पाणी पण भरपूर आहे तिथं. काय सांगाल, वातावरण तापलंय, लोकसभेच्या अनुषंगानं आपण कुणाला खासदार म्हणून परत संधी देणार आहात? तसं बघायचं झालं तर खासदार म्हणून आम्ही संधी परत आमचे मुरगुडचे सुपुत्र संजयदादा मंडलिक जे आजचे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच आम्ही देऊ. कारण काय त्याचं? कारण कसं आहे, जे आजपर्यंत जी विकास कामं झाल्यात, 2.5 वर्षाचा काळ कोरोना महापूर या महामारीमुळे गेला, त्यानंतर जे शिंदे गटात आम्ही प्रवेश केला आमच्या खासदार साहेबांनी, त्यानंतर जी कामं झालीत आणि जे निधी मिळाला किंवा आमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामुळे मिळाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजयदादा काम करतायत. त्या कामामुळं आम्हाला तिची एक पोचपावती मिळाली, आम्ही असं म्हणू शकतो. आता तुम्ही मुरगुडमध्ये बघितलंच असेल, मुरगुडची बाजारपेठ ही एक शिमल्याची बाजारपेठ अशी झाली असेल. परत फक्त तिथं बर्फ पडतो आहे, इथं बर्फ पडत नाही.
परत त्यानंतर आत्ता आपण सध्या उपस्थित आहेत ती एक ऑक्सिजन पार्क बगीचा म्हणतो हे आपल्या खासदार फंडातूनच झालेलं आहे. तसंच आमचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिर त्यालासुद्धा निधी हा संजय दादानीच दिला होता. त्याच पद्धतीने कॉलनीतले रस्ते असू द्यात, गटरचं काम असू द्यात, हायमार्क असू द्यात, ह्या पद्धतीची सर्व कामं ही दादांच्या मार्फत झालेली आहेत. आणि कमीत कमी 80 कोटीच्या वरती निधी हा दादाने आम्हाला मुरगुडसाठी दिलेला आहे. निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतेच. जसं दादांचं कामच आहे संजय मंडलिकांचं की काम करणे आणि प्रसिद्धीसाठी जाहिरातबाजी करणे हे असलं काय त्यांचं काम नाही. तसंच आमचे नेते आमचे मार्गदर्शक वीरेंद्र मंडलिक यांचं सुद्धा काम तसंच आहे. काम करतायत आणि प्रसिद्धीसाठी मी केलं किंवा हे केलं असं त्यांचं कधीच तत्वात बसत नाही. मुरगुडसाठी त्यांनी भरघोस निधी दिलेला आहे आणि यापुढे सुद्धा ते देत राहतील. आम्ही मित्र वगैरे त्यांनी गेलो असेल त्यावेळेला कुठल्याही कामासंदर्भात त्यांनी आम्हाला कधी तटवलं नाही आणि कुठल्या लेटरला सुद्धा त्यांनी आम्हाला थांबवलं नाही. खासदार म्हणून कुणाला संधी देणार आहात? संजय मंडलिक साहेबांना. त्यांचं कारण काय? आपण ज्या बागेमध्ये आहोत ती बागही त्यांनी माननीय खासदार संजयदादा मंडलिक यांच्यामुळे शक्य झालेली आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व आबालवृद्धांसाठी ऊर्जा निर्मितीचं काम या बागेमुळेच होतं आणि हे फक्त संजयदादा मंडलिक यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. त्यांनी मुरगुडसाठी भरघोस असा निधी मंजूर करून दिलेला आहे. त्या निधीतून रस्त्याची कामे असतील किंवा गटारी असतील, महालक्ष्मी मंदिराची निर्मितीची पूर्तता असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण असेल किंवा पेट लाईनीचे सुशोभीकरण असेल हे त्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि त्यांनी जी विकासाची कामे केली त्याची कधीही जाहिरात केलेली नाही आणि त्यांच्याच याच कर्तृत्वामुळे आम्ही त्यांना खासदार म्हणून निवडून देऊ. दररोज पाणी येते, बाकी सगळीकडे पाण्याचा प्रश्न चालू आहे पण मुरगुडमध्ये कधीच पाण्याचा प्रश्न आम्हाला जाणवलेला नाही. इथं बाग मोठी संजयदादांच्या ह्याच्यातून तयार झालेली आहे. तिथं मुलांसाठी खेळणी आणि एक छोटंसं मंदिर दादांच्याकडून निवडून आल्यानंतर नागरिकांच्या ह्याच्यातून आमच्याकडे अपेक्षा आहे त्यांची. ह्या भावना होत्या मुरगुडकरांच्या. सदाशिवराव मंडलिक असतील, विद्यमान खासदार संजय मंडलिक असतील यांनी केलेल्या विकासाची पोचपावती आम्ही देणं क्रमप्राप्त आहे आणि त्यांनी आमच्याबद्दल जे केलेले लोककार्य आहे त्याचा आम्हाला परतफेड म्हणून पुन्हा त्यांना आम्ही खासदार म्हणून निवडणार असल्याची जनभावना मुरगुड परिसरामध्ये आहे. यासह नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी. यश साळगावकर सह मी सुमित तांबेकर, मुरगुड.